नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यू स्टार्ट डाइंग स्लोली या कवितेचे ॲप्रिसिएशन पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। टायटल द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाइंग स्लोली। पोएट द पोएट ऑफ द पोएम इज पॅब्लो नेरुडा। रायमिंग स्कीम द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज फ्री वर्स। फिगर्स ऑफ स्पीच अँटिथेसिस। अँटिथेसिस म्हणजे एकाच ओळीमध्ये विरुद्ध अर्थाचे शब्द वापरले जातात। एक्झाम्पल, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन। विद्यार्थी मित्रांनो, या ओळीमध्ये रिस्क आणि सेफ हे दोन विरुद्ध अर्थाचे शब्द वापरलेले आहेत, म्हणून येथे अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच होतो। ॲलिटरेशन यू स्टार्ट डाइंग स्लोली। विद्यार्थी मित्रांनो, या ओळीमध्ये स्टार्ट व स्लोली या शब्दाच्या सुरुवातीला यस हे अल्फाबेट आलेले आहे, म्हणून येथे ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो। सेंट्रल आयडिया द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज वी शुड एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ आवर लाईफ। आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणांचा आनंद घेतला पाहिजे। द पोएट इज टेलिंग अस टू लर्न अँड डू न्यू थिंग्स एव्हरी डे। विद्यार्थी मित्रांनो, कवी आपल्याला सांगतात प्रत्येक दिवशी आपण काहीतरी नवीन शिकले पाहिजे किंवा केले पाहिजे। ऑलवेज बी पॉझिटिव्ह, नेहमी सकारात्मक रहा। डू व्हॉट यू लाईक टू डू, जे आवडते ते करा। फॉलो युअर ड्रीम्स, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा व ती पूर्ण करा। अदरवाईज यू विल लूज होप ऑफ हॅपी फ्युचर। हे केले नाही तर आपले भविष्य आनंदी होणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इतर कवितांचे ॲप्रिसिएशन व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, ते व्हिडिओ नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा।